यानंतर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्म महोत्सवाच्या निमित्तानं अहिल्यानगर जिल्ह्यातील चोंडी इथं काल विशेष मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीकडे राज्यातील शेतकऱ्यांनी विशेष आशेनं पाहिलं होतं, कारण याच बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत काहीतरी ठोस निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा होती। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी याआधीच जाहीरपणे सांगितलं होतं की कर्जमाफीचा मुद्दा मंत्रिमंडळात मांडला जाईल आणि त्यावर चर्चा होईल। मात्र मागील 3 मंत्रिमंडळ बैठका पाहिल्या तर या कोणत्याच बैठकीत शेतकरी कर्जमाफीवर एकही निर्णय झाला नसल्याचं चित्र स्पष्टपणे दिसतंय। म्हणजे एकीकडे सरकारकडून आश्वासने दिली जातात आणि दुसरीकडे बैठकीत त्यावर मौन पाळलं जातं। यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांनंतर पुन्हा एकदा पाणी फेरलं गेलंय। निवडणुकीच्या काळात महायुती सरकारनं संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन देऊन मतं घेतली, पण आता सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या मुद्द्यांना प्राधान्य दिलं जात नाही अशी भावना अधिकाधिक बळकावत आहे। मात्र या विशेष बैठकीत कर्जमाफीचा मुद्दा असतानाही एकूण 11 निर्णय घेतले गेले। त्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चोंडी येथील स्मृतीस्थळाच्या जतन व संवर्धनासाठी 681 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे। याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली। त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या मनात अजून एक प्रश्न आहे, कर्जमाफी संदर्भात नेमका निर्णय कधी घेणार राज्य सरकार आणि तो निर्णय केवळ घोषणा न राहता प्रत्यक्षात अंमलात केव्हा आणला जाणार। एकीकडे राजकारणी फक्त आश्वासनच देतात पण निर्णय मात्र काहीच होत नाही। शेतकऱ्यांना कधी कर्जमाफीचं तर कधी सवलतीचं आश्वासन दिलं जातं, पण प्रश्न असा आहे, हे सगळं केवळ बोलायचं असतं का? यावर खरंच ठोस निर्णय होईल का की पुन्हा एकदा फक्त निवडणुकीच्या तोंडावर गाजर दाखवलं जाईल? तुमचं मत काय आहे? तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा। एकत्र बोललो तर आवाज दणदणीत होईल, हे मात्र खरं आहे। आता शेतकऱ्यालाही आवाज उठवणं गरजेचं आहे आणि हो, अशाच इतर बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा। धन्यवाद।